नमस्कार. देवराम लाटेंच्या केसचा तपास तुमच्याकडे आहे. आज एका आरोपीला आपण कोर्टामध्ये हजर केलं होतं. काय घडलं कोर्टामध्ये? अगदी बरोबर. काल जो गुन्हा घडलेला आहे, सदोष मनुष्यवधाचा सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, या संदर्भात काल रात्री गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहे. यामध्ये 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. देवराम लांडे आणि डीजेचा जो चालक होता, नामदेव विठ्ठल रोकडे, याला आपण अटक केलेली आहे. आणि आज डीजे जो चालक आहे, त्याला आज आम्ही कोर्टात हजर केलं आहे. कोर्टाकडे आम्ही त्याची पीसी घेण्याची मागणी केली होती. कोर्टाने त्याची 1 दिवसाची आम्हाला पीसी दिलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे आरोपीकडे. आणि दुसरा जो आरोपी आहे 1 नंबर देवराम लांडे, याला काल रात्री अटक करण्यात आलेली आहे. परंतु त्याची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांना नारायणगाव, परत नारायणगाव मंचरवरून वायशम हॉस्पिटल इथं रेफर केलं डॉक्टरांनी. आणि आज सकाळीच डॉक्टरांनी वायशम हॉस्पिटलवरून ससून हॉस्पिटलला रेफर केलेलं आहे. सदर आरोपीवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आम्ही त्याला आजपर्यंत कोर्टात हजर केले नाही. त्याबाबत आम्ही माननीय कोर्टाला मेडिकल कस्टडी म्हणून रिपोर्ट दिलेला आहे आणि तो कोर्टाने त्या भागात सहमती दर्शवलेली आहे. जेव्हा केव्हा आरोपीची तब्येत व्यवस्थित होईल तेव्हा आम्ही त्यांना लवकरच कोर्टासमोर हजर करू. नक्की देवराम लाटेंना काय झालंय? सिच्युएशन काय होतं? सध्या आरोपीची बीपी आणि शुगर इतर आजार असल्यामुळे तब्येत खालावलेली आहे. त्यामुळे योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे आणि ससून हॉस्पिटलमध्ये सदर आरोपी हा उपचार घेत आहे. तर आता हे ड्रायव्हरला तुम्ही आता 1 दिवसाची पीसी मिळवलेली आहे. कशाच्या आधारे काय रिकव्हरी मागवली होती? रिकोरी सदर हा जो गुन्हा घडलेला आहे यामध्ये डीजेचा चालक आहे. हा जो डीजे मालक आहे त्याबाबतची आम्हाला माहिती घ्यायची, तो कोण आहे, डीजे मालकाने डीजेचे स्ट्रक्चर, ज्या गाडीचं स्ट्रक्चर कुठं चेंज केलेलं आहे, कोणाकडून कुठं चेंज केलं आहे, किंवा त्याची परवानगी घेतलेली आहे का आरटीओ ऑफिसकडून, त्याबाबत तपास करणे, गाडीचे कागदपत्र हस्तगत करणे, आरोपीचे लायसन हस्तगत करणे, आणि सदर चालकाला कोणी पैसे देऊन डीजे रॅलीमध्ये बोलवलं होतं, त्याला कोणी पैसे दिलेले आहे का, आणखीन कोणी सहभाग आहे का, किंवा इतर आरोपी आहेत का, याबाबत आम्ही त्याच्याकडे सखोल तपास करणार आहे. सर, हा जो अपघात घडला होता ते वाहनाचं ब्रेक फेल झालं त्यामुळं अपघात घडला असं बोललं जातंय. आपण वाहनाची काही तपासणी केली आहे का? वाहनाची तपासणीबाबत आम्ही आरटीओला पत्र व्यवहार केला आहे आणि लवकरच आरटीओ त्याचं परीक्षण करणार आहे आणि जी काही तांत्रिक बिघाड असेल तर त्याचा अहवाल ते आम्हाला देणार आहे. सर, इतर 2 आरोपी फरार आहे अद्याप असं तुमचं बोलण्यातून आलं. ते कोण आहेत? अगदी बरोबर आहे. आम्ही काल रात्रीपासूनच आमच्या 2 टीमा, पोलीस PSI टिटवे साहेब, शिंदे साहेब आणि गटकुळ साहेब, आम्ही स्वतः त्यांच्या शोधात आहोत. आमच्या टीमा त्यांना शोध घेण्यासाठी रवाना झालेल्या आहेत, परंतु अद्याप आरोपीची योग्य ती आम्हाला माहिती मिळालेली नाही. सर, त्या वाहनाचा इन्शुरन्स आहे वगैरे याबाबत काय माहिती घेतलेली आहे? नाही, मेन यातला जो मालक आहे, गाडीचा मालक, तोच सदर गुन्ह्यात आम्हाला मिळाला नाही आणि त्याची गाडीची कागदपत्रे आहे ती मूळ मालकाकडेच आहे. त्यांच्याकडून ते हस्तगत केल्यानंतरच आम्हाला समजेल गाडीचा इन्शुरन्स आहे किंवा नाही. त्याबाबत आम्ही पत्रव्यवहार करून माहिती घेण्याचं आहे. सर, हा जो आपण 105 नावाचा ही कलम या 4 आरोपींच्या विरुद्ध लावलेला आहे, यात नक्की काय तरतूद आहे? शिक्षा किती होऊ शकते? नाही, सदर गुन्हा हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे. यामध्ये 5 वर्ष किंवा 10 वर्ष तसेच आजीवन कारावास अशी शिक्षा आहे.